Hey everyone, how are you? In the previous session, we learn out or the look out the thermodynamics law, that is the zeroth law. Okay. Today we learn out the first law of the thermodynamics and the basic concept we learned in the previous session. In the case of the heat and the internal energy and the energy gain and the loss also. This one is the smaller concept which help to learn in the first law of the thermodynamics. Okay. आता हे जी छोटी छोटी कन्सेप्ट आहेत, हीट आहे म्हणजेच गेनिंग ऑफ द हीट आहे, लॉस ऑफ द हीट आहे, इंटरनल एनर्जी इन्क्रीज आहे, इंटरनल एनर्जी डिक्रीज आहे, ते पण आपल्याला फर्स्ट लॉ मध्ये आपल्याला जनरली कामात पडणार आहे. तर इन द प्रीवियस सेशन वी लर्न द एनर्जी फ्लो कन्सेप्ट. हा एनर्जीचा फ्लो कशा पद्धतीने जातो. So there is a some of the body over here and which is having the temperature of the Ts and the environment temperature or the surrounding temperature having the temperature of Te. Okay. असे दोन bodies म्हणते तरी चालते. Surrounding आहे आणि one of the is considered as the two of the bodies also, or one of the bodies and this one is the environment or the temperature of the surrounding. Okay. So when the energy which is flow into the system, आपल्या कोणत्याही बॉडीमध्ये किंवा सिस्टीम मध्ये जर एनर्जी येत असेल किंवा देर इज इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ द एनी ऑफ द मटेरियल और एनी ऑफ द सिस्टम ऑल्सो, देन द क्यू इज टू बी द पॉझिटिव्ह. क्यू हा जो आहे पॉझिटिव्ह बिकॉज द सिस्टीम गेन्स द एनर्जी. ठीक आहे. तो एनर्जी जर गेन करत असेल तर आपल्याला क्यू हा पॉझिटिव्ह घ्यावा लागेल. पण इन द केस ऑफ वेन द सिस्टीम विल लॉसेस इट्स एनर्जी टू द सराउंडिंग, ठीक आहे, ऍट द टेम्परेचर ऑफ द टीई, जेव्हा त्याचं पूर्ण हीट जी आहे किंवा एनर्जी आहे ती सिस्टीम जर लॉस करत असेल एन्व्हायरमेंटच्या कन्सर्निंग किंवा सराउंडिंगच्या कन्सर्निंग, देन द क्यू इज टू बी द निगेटिव्ह. ठीक आहे. सो दिस वन इज द कन्सेप्ट वी क्लियर ऑन इन द प्रीवियस सेशन. Now here we one step ahead toward the first law of the thermodynamics, that is the internal energy. Internal energy ही increase कशी होते, then the fall of temperature कसं होते किंवा internal energy fall कशी होते, तर त्याचे आपण टाइप बघणार आहोत. So this one is the both of the types also. ठीक आहे. So changes in the internal energy by the two of the ways, दोन ways नी तो change होऊ शकतो. विच इज व्हेरी व्हेरी इझी कन्सेप्ट. ह्या गोष्टी आपण थोडस इंटरनली आपण बघितल्या किंवा कन्सेप्शियली जर बघितल्या तर हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, हे आपल्याला सांगायची गरज पडत नाही. पण थ्रूआउट द फिजिकली ऑर टुवर्ड द लॉ ऑफ द फर्स्ट थर्मोडायनामिक्स, तर त्याच्या कन्सर्निंग आपण थोडस बघूया की नंतर तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले तर यू हॅव टू क्लिअर द फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनामिक्स. ठीक आहे. बघा. So this one is the body which is having you look at the piston over here. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे जनरली पिस्टन दॅट इज अ वेटलेस फ्रिक्शनलेस पिस्टन, याला एक शब्द दिलेला आहे. म्हणजे त्याचा कोणत्याही पद्धतीचा कोणताही रेजिस्टन्स राहत नाही त्याच्यामध्ये. दॅट इज अ मुव्हेबल वेटलेस और द फ्रिक्शनलेस पिस्टन. ओके. आता यामध्ये इंटरनल एनर्जी जी आहे ती टू टाईपनी इन्क्रीज और डिक्रीज होऊ शकते. बघा. फर्स्ट ऑफ ऑल की जेव्हा आपण सम ऑफ द हीट जी आहे जेव्हा आपल्या एखाद्या सिस्टीमला देतो, सम ऑफ द हीट विच इज टू बी द प्रोव्हाइडेड टू द सिस्टम, तेव्हा नॅचरली इंटरनल एनर्जी वाढणार. ओके. एन्व्हायरमेंटची एनर्जी सिस्टीम मध्ये जात आहे. दॅट्स वाय आपण काय म्हटलेलं होतं तिथे की एनर्जी गेन होते, एनर्जी सराउंडिंग मधनं गेन होते. तर नॅचरली देर इज द चेंजेस इन द इंटरनल एनर्जी. And the second one is when we push out the piston inner side. जेव्हा त्या एका क्लोज कंटेनर मध्ये पिस्टन इथे होता आणि इनर साइड मध्ये जर पुश आउट केला तर त्यामधून सुद्धा इंटरनल एनर्जी होते. बिकॉज ऑफ व्हॉट? सो वेन द गॅस और एनी ऑफ द टेम्परेचर सिस्टम विच इज गेट कॉम्प्रेस, देन द व्हॉल्यूम इज टू बी द लेस. व्हॉल्यूम काय होईल? कमी होईल. So there is a increase in the movement of the molecule. मॉलिक्युल्स असतात ट्रिमेंडस इन्क्रीज करतात आणि मोमेंटम इन्क्रीज केल्यामुळे मुवमेंट त्याची इन्क्रीज झाल्यामुळे देर इज इंक्रीज इन द टेम्परेचर ऑल्सो.
सो दोन आपल्याकडे वेज आहे टू चेंजेस इन द इंटरनल एनर्जी बाय हिटिंग द डायरेक्टली टू द कंटेनर ऑफ द सिस्टम. ओके. आणि सेकंड वन इज द बाय पुशिंग द पिस्टन ऑर टू डिक्रीज द व्हॉल्यूम म्हटलं जातं. ठीक आहे. वेन वी डिक्रीज द व्हॉल्यूम वी वर्क ऑन द गॅस, वी वर्क ऑन द सिस्टम. ठीक आहे. जेव्हा आपण सिस्टम वरती जर हे करत आहे तर मोमेंटम वाढणार आहे. मोमेंटम वाढलं तर नॅचरली काय होणार आहे, हिट तिची इंटरनल एनर्जी सुद्धा वाढणार आहे. बट व्हेन वी रिलीज द पिस्टन, जेव्हा पिस्टन मागच्या साईडला येतो तेव्हा काय होते, तर वर्क डनची जी डायरेक्शन आहे ती बदलते. वर्क डन बाय द गॅस ऑन द पिस्टन, वर्क डन by the gas, one of the gas which is stored in the container of the system, the work done by the gas on the piston because it pushes the outward direction. Piston ला काय करता, outward direction. That's why the volume is to be increases. आणि व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यानंतर मग काय होतं की त्या मॉलिक्युलचं मोमेंटम स्लो होतं. आणि जेव्हा तो जो गॅस आहे दुसऱ्यावरती वर्क डन करतो किंवा काम करतो, नॅचरली there is a changes in the internal energy, there is a decrease in the internal energy. यामध्ये increase when we push out the piston म्हणजेच काय, the work done on the gas, that's why the temperature is to be increased. But in the case of the gas which is act on the piston or the work done by the gas on the piston, that's why the work done झाल्यामुळे त्याच्या आतमधली इंटरनल एनर्जी डिक्रीज होते. There are the major two differences. हा एवढा काही खास डिफरन्स नाही, आपल्याला ही गोष्ट ऑलरेडी माहिती आहे, फक्त इन द फॉर्म ऑफ द फिजिक्स मी समजून सांगायचा प्रयत्न केला. सो आपण आतापर्यंत हीट बघितलंय आणि इंटरनल एनर्जी विच इज कन्सर्निंग विथ द फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनामिक्स. इजंट इट क्लिअर? एकदम सोपा आहे कन्सेप्ट. वी जस्ट रीड आउट. 11th मध्ये थर्मोडायनामिक्स छोटासा पार्ट आहे. स्टेट मध्ये त्याचा एक चॅप्टर आहे, एक युनिट्स आहे. तर स्टेट लेवलच्या कन्सर्निंग पण मी सांगितलं आणि एनसीईआरटीच्या कन्सर्निंग सुद्धा ते कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून दिली. स्टेट बोर्डच्या याच्यामध्ये हा पूर्ण लेसन असल्या कारणाने देर इज अ सिंपल कन्सेप्च्युअल लेसन ऑर द थिओरिटिकल लेसन. सो वी मस्ट क्लिअर द कन्सेप्ट ऑफ द थर्मोडायनामिक्स. ओके. So let us try to understand the first law of the thermodynamics. Here are the two of the diagram as per as the previous one. It's a काही नवीन नाही आहे. So this one is the frictionless, movable and the weightless piston. As per as the know कि जेव्हा गॅस which is work done on the piston which is pushes outward direction, the work done is to be the positive. Work done काय positive because of the work done by the gas, work done by the system to the piston. ठीक आहे. And the second one, when the piston which is pushes innerward, आतमधल्या साईडला जर पिस्टन जर आतमध्ये जातोय तर that is the work done on the gas or the work done on the system. That's why the work done is to be the negative. ठीक आहे. वर्क डन ज्या वेळेला सिस्टीमने बाहेरच्या साईडला करतोय, सिस्टीम ज्या वेळेला वर्क डन करते दॅट इज द वर्क डन इज टू बी द पॉझिटिव्ह. ठीक आहे. आणि द एक्सटर्नली त्या सिस्टीम वरती जर वर्क डन केले जाते तर द वर्क डन इज टू बी द निगेटिव्ह. दीज आर द टू मेजर डिफरन्सेस. वी लुक आउट द हीट, वी लुक आउट द इंटरनल एनर्जी, वी लुक आउट द वर्क डन, त्याचे सायन्स काय असतात आणि कशा पद्धतीने वर्क डन केले जाते ते पण आपण बघितलं. दॅट इज द सिंपल वन कन्सेप्ट. फक्त एकच लक्षात ठेवा की सिस्टम वरती ज्यावेळेस वर्क डन होते, सिस्टम वरती जेव्हा एक्सटर्नली वर्क डन होते तेव्हा वर्क डन हा निगेटिव्ह राहतो. बट द सिस्टम ज्या वेळेला वर्क डन करते दॅट इज द वर्क डन इज टू बी द पॉझिटिव्ह. म्हणून वी कॅन राईट ॲज dw, that is a smaller one work done, dw1, dw2, dw2, and last ला आपण इंटिग्रेट करू, that is the w, that is the total work done that we have. ठीक आहे. So dw which is equal to pressure multiplied by dv, that is a partial volume. Partial volume, that means that so this one is the piston over here या सिच्युएशन ला आणि will be compressed या सिच्युएशन ला. ठीक आहे. सो पिस्टनचा तो पर्टिक्युलर व्हॉल्यूम डीव्ही म्हणजे हा झाला एरिया. ठीक आहे. पिस्टनचा कम्प्लीट एरिया आणि कितीने डिस्प्लेस झाला तो. सो फॉर एक्झाम्पल dx कितीने डिस्प्लेस झाला dx. तर व्हॉल्यूम पूर्ण त्या पिस्टनचा एरिया म्हणजेच काय झाला
तो पर्टिक्युलर एरिया आणि dx नी तो रिप्लेस झाला किंवा मागे गेला किंवा पुढे आला, तर त्याचा आपण एरिया म्हणू शकतो. दॅट्स वाय वी ट्रीट ॲज द dv, that is the smaller one portion of the volume. So dw, that is the partial work done, dw which is equal to pressure multiplied by dv. Pressure naturally create na when we put down the piston inner one side, that is the pressure is to be increases, and the lower down ज्यावेळेला आपण बाहेरच्या साईडला एक्सटर्नली करू, naturally pressure is to be decreased. So dw which is equal to p multiplied by dv. So dw which is equal to p multiplied by dv. Let's integrate over here. In the case of the volume च्या concerning, if final volume जी आहे, volume that one is the final volume and that is the initial volume. That is the initial volume. So major difference is that the final minus volume of initial. Okay, clear that the final volume minus the initial, that is the dv. Kitni different, there is the changes in the volume also. So we can write as the integrate of the dw which is equal to p integrate of the dv. That is a final to the initial. That is a final to the initial. That's why we write as work done w which is equal to p v of final minus volume of initial. So work done w which is equal to p volume of final minus volume of initial. So in the case of the first law, we must have to understand that it is system. Okay, जर आपण त्या सिस्टम वरती जर वर्क डन करत असो पॉझिटिव्ह, and the system ने outer side जर work done केला, that is the work done is to be the negative. तर ह्या छोटे छोटे concept आहेत, because the when we increase the internal energy, म्हणजेच delta u which stands for the internal energy. We provides the heat or the energy. Q is to be the heat or the energy. If we increase the internal energy, we आपण equation काय लिहू शकू, delta u which is equal to the Q. But the work done by the gas on the piston or the surrounding, आपण तसं म्हटलं तरी चालते. The work done by the gas, ठीक आहे, when we push out when the gas or the system push out that particular piston or the surrounding वरती जर त्यांनी work done केलं, तर work done is to be the negative. यामध्ये the heat which is to be the inserted or the incident on the body किंवा आतमधल्या साईडला जर work done करत असू, तर टोटल इंटरनल एनर्जी जेवढी एनर्जी देईल तेवढी वाढेल. Then we increase the internal energy. Then when we decrease the energy, increase च्या ऐवजी decrease कधी होईल, जेव्हा internal energy decrease कधी होईल, if volume increases. If volume increase कधी होईल, the work done by the system on the surrounding or the piston म्हटलं तरी चालतं. ठीक आहे. सो बघा, पहिल्यांदा आपण इन्क्रीज द इंटरनल एनर्जी केली, तो डेल्टा यू विच इज इक्वल टू द क्यू. ओके, इट इज क्लिअर. आता काय करायचं की इंटरनल एनर्जी आपल्याला जेव्हा डिक्रीज होईल, तेव्हा डिक्रीज करताना म्हणजेच काय झालं, व्हॉल्यूम इन्क्रीज झाला. व्हॉल्यूम इन्क्रीज झाला तर कोणी काम केलेलं आहे, तर सिस्टमने काम केलेलं आहे. सिस्टमने काम केलं आहे. ठीक आहे. सो दॅट्स वाय so that the work done by the system ज्या वेळेला काम होत राहते, तर आपण काय म्हणतो, वर्क डन पॉझिटिव्ह झाला. वर्क डन काय झाला, पॉझिटिव्ह झाला. ओके, बट द इंटरनल एनर्जी विल बी डिक्रीजेस. इंटरनल एनर्जी काय होईल, डिक्रीज होईल. सो मायनस डेल्टा ऑफ यू minus delta of u. बघा, when the internal energy increases,
That's why the delta U which is equal to the Q. जेव्हा decreases होईल, the work done is to be the positive, but the internal energy will be the decreases. That's why we put down this one equation minus delta U which is equal to the W. We can reshuffle. आपण असं म्हणू शकतो. So W which is equal to minus of delta U. ठीक है? So we write the different way delta U which is equal to minus W. Delta U which is equal to minus W. So this one is the equation delta U which is equal to Q, and this one is the equation delta U which is equal to the minus W. This of the both of the equation we collaborate with each other. That's why we write as, look out that delta U which is equal to Q minus of W. Delta U which is equal to Q minus of W. We write as the difference, that is the internal energy. Okay, that is the heat is to be the provided and the work done by the system. We write as a different way, that is the Q which is equal to delta U plus of W. Delta U, Q which is equal to delta U plus of W. So that is the first law of the thermodynamics. Q which is equal to delta U plus delta W. So in the word form, how can I say that the total energy which is provided to the system, sum of its partial energy to increase its internal energy. जेव्हा आपण एक्सटर्नली एनर्जी त्या सिस्टमचा टेम्परेचर जर वाढवायचा प्रयत्न करतोय, so Q, the total energy which is to be the used by the system to increase its internal energy, and remaining energy which is work done on the surrounding, and the remaining energy which is used to the or the loss of the heat or the loss of the temperature also which is work done on the system. So Q which is equal to delta U plus delta W. That is the first law of the thermodynamics. Q which is equal to delta U plus delta W. The total energy which is provided to the system, sum of its energy which is used by the system to increase internal energy. काही जी एनर्जी आहे तो स्वतःची एनर्जी इन्क्रीज करायला वापरे, and some of his work done on the surrounding or the background or surrounding मध्ये त्याचं increase the temperature करण्यासाठी or the work done on the surrounding. So the basic formula is on the first law of the thermodynamics is Q which is equal to delta U plus W. Okay. Now we look at the work done during the thermodynamics process. Work done जेव्हा होते, during the thermodynamics process there is a changes in the state also. तर आपल्याला ते पण म्हणून there are the three different type of the states over here. की त्या three processes जे आहेत त्या concerning work done during the thermodynamics process. वर्क डन करताना म्हणजे थर्मोडायनामिक्स होताना वर्क डन किती प्रोसेसने होते, देयर आर द थ्री ऑफ द प्रोसेस ओव्हर हियर. वी लुक आउट द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ओव्हर हियर. ठीक आहे. आता यामध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हे कशाचं, याला म्हणायचं पीव्ही डायग्राम और पीव्ही ग्राफ म्हटलं तरी चालतं. याला काय म्हणायचं पीव्ही. पी स्टँड्स फॉर प्रेशर अँड द व्हॉल्यूम, प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम और प्रेशर व्हॉल्यूम ग्राफ. So this one is the coordination which denoted the pressure over here, and the vertical axis which is concerning with the volume. Okay, these are the two of the points over here, A and the B. Okay, A and the B. A which is the initial position. A stands for initial stage. A stands for initial stage, and the B stands for final stage. B stands for final stage. आता A आणि B, when the system is to be the changes from initial to the final point B. Okay, but which is concerning with the pressure and the volume. या कन्सर्निंगच त्याचे प्रोसेस चालत राहतात in between of the two of the relation between the volume and between the pressure only. त्यामध्ये पण initial and the final volume, initial and the final pressure also. ते पण आपण त्या स्टेप करणार. सो ऑन विच वे वी स्टडी आउट द वर्क डन, दीज आर
the three of the graph over here. That is the first one is the graph, that is the curvature graph. Second one is the graph, and the third one is the graph. 1, 2 and 3. Yeah, three concerning three of the system which give us the work done during the thermodynamics process. आता there is a combination of the graph over here. हा पूर्णतः first, second and the third, which is the combination of the graph over here. आता आपण बघणार आहोत gradually first graph, second and the third one graph. This one is the first graph. So the point is to be the constant, nothing down. A and B. A is to be the initial stage and the B is to be the final stage. What will we see that there is a graph between the pressure and the volume, nothing down. ठीक है. आता बघा काय होतं. यामध्ये when the system goes down to the A to B, when the system which goes down to the A to B or the changes its state from A to B, ठीक है. यामध्ये the pressure will be decreases. Pressure will be decreases, and at the same time volume is to be increases. The first of the graph काय denote करतो? Pressure decreases and the volume increases. Pressure decrease होता है and the volume is to be the increase. This one is the first of the graph, and this one is the relation between the pressure and the volume of the graph. ठीक है, हे समजलं. दॅट इज द फर्स्ट ऑफ द ग्राफ. आपण मागच्या साईडला जे आपण बघितलं होतं की देयर आर द थ्री ग्राफ किंवा थ्री स्टेजेस, तीन स्टेजेस आहेत. देयर इज द चेंजेस ऑफ द स्टेट ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस. त्यामधली आपण पहिली बघितली A to B. ठीक आहे, दिस वन इज द फर्स्ट ऑफ द ग्राफ. इट इज द A to B. यामध्ये आपण काय ऑब्झर्व केलेलं की दॅट इज द प्रेशर डिक्रीज होऊन राहिलं, which is starting from the A initial position and the end one is the B. So A to B. So that is the pressure decreases gradually as concerning that is the proportional the volume is to be the increases. So that in the first of the graph pressure decreases and the volume is also increases in proportional of that. Now we move out the second one graph. That is too much easy. तुम्ही ग्राफिकल जर बघितलं असेल तर एकदम सोपं राहतं तुम्हाला, फक्त तुम्हाला कन्सिडर करणं भाग आहे त्याला. ठीक आहे. सो दिस वन इज द सेकंड ग्राफ. द नाउ द ग्राफ विच इज A, C and the B. This one is the graph or the system will move on to the A to the C, C to the B. Okay. हा सेकंड वन ग्राफ आहे. देयर इज द चेंजेस ऑफ द स्टेट ओके ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस. बघा यामध्ये A to C मध्ये होताना काय होतं, देयर इज ए प्रेशर ऑफ द कॉन्स्टंट. प्रेशर इज टू बी द कॉन्स्टंट. प्रेशर काय होईल, कॉन्स्टंट होईल, and the volume is to be the changes. Pressure is to be the constant and the volume. So what we can write about this graph? This one is the initial position, this one is the final position, this one is the intermediate situation. Okay then. The system which is changes from A, C and the B. ठीक है. A to B पर्यंत जेव्हा इंटरमिजिएट जो ग्राफ बघितला होता आपण प्रीवियस वन, तोच आहे. फक्त हा A, C व्हाया C आपली स्टेट चेंज होते और त्याची सिस्टम चेंज होते थर्मोडायनामिक्स. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी लुक आउट द A to C. A to C ज्यावेळेला सिस्टम चेंजेस होते तर प्रेशर इज टू बी द कॉन्स्टंट. फायनल प्रेशर जे आहे प्रेशर, this one is the constant, but volume is to be increases. Volume is to be the increases. This one is the pressure is to be the constant. This one is the pressure is to be the constant, but at the same time volume is to be the increases up to the final volume किंवा final B पर्यंत म्हटलं जाते. So pressure constant and the volume is to be the increases up to point C, which is starting point A and up to point C. एकदम सोपं आहे. बघा जेव्हा आपण A to B पर्यंत जातो ते एक स्ट्रेट वन ग्राफ किंवा कर्वेचर ग्राफ प्रीवियस वन मध्ये फर्स्ट ऑफ द सिस्टमचा चेंजेस बघितले. आता दुसरी जी सिस्टम कॅन बी चेंजेस वाया C. ठीक आहे.
त्याच्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट होतो आणि व्हॉल्यूम गेट इन्क्रीजेस. बट वेन फ्रॉम सी टू बी द सिस्टीम कशी चेंजेस होते बघा. फ्रॉम सी टू बी द व्हॉल्यूम इज टू बी द कॉन्स्टंट. आता काय झालं, इन द सेकंड वन चेंजेस व्हॉल्यूम इज टू बी कॉन्स्टंट. The volume is to be the constant, but gradually volume जरी constant असला, the pressure is to be the decreases. That's why pressure decreases. But in the case of the C to B, okay, तो जो कर्वेचर ग्राफ आहे त्याला आपण डबल बायफर्केट केलेला आहे. A to C आणि C to B आहे. So there is a graph between the pressure and the volume. Okay, एकदम simple. When we move to A to C, the pressure हा constant राहणार आहे. There is no decrease of the pressure over here. It is a constant pressure. But the volume is to be the increases. This one is the initial volume. Then 1, 2, 3, and final. Okay, so volume is to be the increases. But at the certain stage, it C to B पर्यंत system ज्या वेळेला change होते तेव्हा काय होते, व्हॉल्यूम हा टोटली कॉन्स्टंट आहे. देर इज नो चेंजेस इन द व्हॉल्यूम एट ऑल. बट ऍट द सेम टाइम प्रेशर इज टू बी डिक्रीजेस अप टू द फायनल प्रेशर. प्रेशर काय झालं, डिक्रीजेस झालं. दॅट्स व्हाय द व्हॉल्यूम कॉन्स्टंट अँड द प्रेशर इज टू बी द डिक्रीजेस. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. ठीक आहे. नाउ दिस वन इज द सेकंड टाइप ऑफ द सिस्टम विच इज टू बी द चेंजेस इन स्टेट. आता तिसरा जो ग्राफ आहे ते आपण बघूया. दिस वन इज द थर्ड वन ग्राफ. पहिला वाला जो होता तो लाईक दिस. ओके. दुसरा जो सिस्टम आहे, सिस्टम तीच आहे, फक्त आपण 3 वेज आपण पॉसिबिलिटी बघतोय की सिस्टम ऑफ थर्मोडायनामिक्स कशी चेंज होते. दिस वन इज द सेकंड ऑफ द डायग्राम. त्याचा आपण ग्राफ बघितला होता. ठीक आहे. नाउ दिस वन इज द थर्ड वन डायग्राम or the third one graph. So from A to this one and this one to the B. Okay, this one is the point. Then A to that point and the B point. This one is the also. आता यामध्ये कशी चेंजेस होतात बघा. When A to that particular point, the pressure is to be decreases. Pressure काय होऊन राहिला, decrease होऊन राहिला. We can write as we can write pressure decreases. Pressure काय होणार, gradually decreases. But the volume of initial volume जो आहे हा constant आहे. Volume काय आहे, constant आहे. Pressure decreases. This one is the third of the method that we are using. A to that particular point पर्यंत pressure will be gradually decreases, but at the same time volume is nothing changes. Volume constant आहे. ठीक आहे. But in the another situation, when we move to that point to the B, that is the final point म्हटलं तरी चालते त्याला. So that one, this one is the point will be gradually. यामध्ये volume जो आहे हा increases होतो. Volume काय increase होतो and the pressure from that point is to be constant. Volume ज्या वेळेला increase होतो at the final stage साठी, the pressure of the final point ला pressure constant राहते. There is no fluctuation at all. Pressure चा this one is the vertical graph आणि इथे coordinate horizontal हा volume साठी आहे. The pressure constant आहे, but the volume is to be increased up to the final situation. That's why in this case of the graph, pressure decreases and the volume constant. This one is the, and second one, volume increases and the pressure constant. Got it? एकदम सिंपल ग्राफ आहे हा. कन्सेप्च्युअल ग्राफ तुम्हाला लक्षात यायला पाहिजे म्हणून मी हे 3 ग्राफ सेपरेटली केलेले आहे. You can search out this one in the graph in your book. NCERT book मध्ये त्याचे कन्सेप्ट दिलेले आहेत. What is the first law of the thermodynamics? Zeroth law काय आहे?
इंटरनल एनर्जी कशी वाढते, हीट एनर्जीचे कसे कन्सर्न आहे, वर्क डन पॉझिटिव्ह कधी होतो, वर्क डन निगेटिव्ह कधी होतो. दिस वन इज द टोटल कन्सेप्ट वी लर्न दिस वन इज द सेशन.